Hello friends, in this video lecture we are going to cover the velocity ratio for the different machines. In a previous lectures we have covered the different concept related to the simple machines. What is meant by the simple machine, what is the load, what is the effort, then what is the ideal load, ideal effort, all these things we have covered in our previous lectures. In this lecture, we have just concern about the velocity ratios of the different machine. Here are the 8 types of machine in our syllabus for which we have to find out the velocity ratio. Let's start. Our first machine is simple axle and wheel. बाळांनो लक्षात ठेवा velocity ratio जो आहे what is the exact formula for velocity ratio? It is the distance moved by the effort divided by distance moved by the load. What is the formula for velocity ratio? effort न मूव केलेलं distance divided by load न मूव केलेलं distance. Y upon x is nothing but your velocity ratio. velocity ratio of simple axle and wheel ते बघण्याआधी डायग्राम बघून घ्या. सिंपल ॲक्शन अँड व्हील ची फार सोपी साधी डायग्राम आहे. इथं बघा हा जो सर्कल दिसतोय, सर्क्युलर पार्ट जो दिसतोय त्याला आपण एफर्ट व्हील असं म्हणतोय आणि एफर्ट व्हील ला लागून हा जो ड्रम दिसतोय त्याला लोड ड्रम असं आपण म्हणतोय. कारण का या लोड ड्रमला आपण लोड इथं कनेक्ट करतोय. ओके, इफ यू वांट टू लिफ्ट द लोड having weight W, then we have to give some effort to this effort wheel. लक्षात येते का बघा इथं एफर्ट व्हील ला काहीतरी इनपुट दिल्याशिवाय आपला लोड जो आहे तो वरती उचलणार नाही. ग्रामीण भागामध्ये विहीर किंवा आड असेल त्याच्यातून समजा आपल्याला पाणी जर वरती काढायचं असेल तर ही सेम टू सेम अरेंजमेंट आपल्याला बघायला मिळते. त्याला आपण सिंपल ॲक्सल अँड व्हील असं म्हणतो. याच्यामध्ये बघा एकच ॲक्सल आहे आणि हा एकच व्हील आहे. नाउ कन्सिडर डायमीटर ऑफ दिस एफर्ट व्हील. हा जो एफर्ट व्हील दिसतोय त्याचा डायमीटर समजा मी कॅपिटल डी घेतला. डी इज अ डायमीटर ऑफ एफर्ट व्हील and small d is a diameter of load drum. Then velocity ratio of simple wheel and axle is capital D upon small d. म्हणजेच काय हा जो कॅपिटल डी आहे तो डिवाइडेड बाय हा स्मॉल डी जो आहे तो, या दोन्हीचा रेशो म्हणजे velocity ratio of simple wheel and axle असणार आहे. ओके, what is the velocity ratio of simple wheel and axle? It is a capital D upon small d. हे काय आहे? सिंपल व्हील अँड ॲक्सलच आहे. इथं ज्यावेळी आपण एफर्ट देतोय त्यावेळी लोड वरती उचलतोय. In our MSBT question paper, the question is always be asked on velocity, finding out the velocity ratio of that particular machine. इथं बघा क्वेश्चन काय आहे? फॉर सर्टन सिंपल व्हील अँड ॲक्सल diameter of effort wheel and axle are 30 cm and 10 cm respectively. Calculate the VR of the machine. तर बघा बाळांनो आपल्याला velocity ratio of simple wheel and axle machine चा फाइंड आउट करायचा आहे. त्यासाठी गिवन बघा आपल्याला काय दिले. एकदा का तुम्हाला गिवन समजलं की निम्मा प्रॉब्लेम तुमचा सॉल्व्ह होतो. गिवन मध्ये त्यांनी काय दिले, मशीनचा टाइप कुठला आहे, मशीनचा टाइप जो आहे तो सिंपल व्हील अँड ॲक्सल आहे. बरोबर, त्याच्यामध्ये त्यांनी एफर्ट व्हीलचा डायमीटर दिलाय का तर दिलेला आहे. कॅपिटल डी किती दिलाय 30 सेंटीमीटर दिलाय. त्यांनी स्मॉल डी ॲक्सलचा डायमीटर दिलाय का दिलेला आहे. स्मॉल डी किती आहे 10 सेंटीमीटर आहे. ओके, म्हणून velocity ratio is equal to capital D upon small d. हा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे. D किती आहे 30, स्मॉल d किती आहे ते, म्हणून velocity ratio of simple wheel and axle किती आला 3 आलेला आहे. ओके, फार सिंपल एक्झाम्पल आहे हे. नेक्स्ट मशीन आपण घेऊया डिफरन्शियल व्हील अँड ॲक्सल. आता इथं बघा बाळांनो लोड जे आहेत, लोड ड्रम मगाशी एकच होता, आता इथं 2 लोड ड्रम आहेत. हा एफर्ट व्हील आहे तो आहेच. एफर्ट व्हीलला लागून एक लार्जर ड्रम आहे आणि लार्जर ड्रमला लागून एक छोटासा स्मॉलर ड्रम आहे. मग आपण असं करूयात, जर मोठा जो एफर्ट व्हील आहे त्याचा डायमीटर कॅपिटल डी जर घेतला, बरोबर, हा जो लार्जर ड्रम आहे त्याचा डायमीटर D1 घेतला आणि छोटा जो हे आहे लोड ड्रम त्याचा जर आपण डायमीटर स्मॉल D2 घेतला तर काय होणार आहे बघा. तर डिफरन्शियल व्हील अँड ॲक्सलचा velocity रेशो काय येतो 2D upon D1 minus D2. काय येतो velocity रेशो 2D upon D1 minus D2.
बाळांनो हा जो फॉर्म्युला आहे तो डायरेक्टली पाठ करत चला, कारण फॉर्म्युले फार सोपे आहेत. सिंपल व्हील अँड ॲक्सलचा फॉर्म्युला काय होतो, कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी, आणि डिफरन्शियल व्हील अँड ॲक्सलचा फॉर्म्युला काय होतो, 2d अपॉन d1 मायनस d2. आता याच्यातलं d1 आणि d2 तुम्हाला समजलं असेल काय आहे ते. बघा बाळांनो आपण काय घेतलंय, हा जो एफर्ट व्हील आहे त्याचा डायमीटर आपण किती घेऊया, त्याचा डायमीटर जो आहे तो कॅपिटल डी घेतला, बरोबर आहे. हा जो लार्जर ड्रम तुम्हाला दिसायला लागला हा, ह्याचा आपण डायमीटर किती घेऊया, स्मॉल d1 घेऊया, आणि हा जो डायमीटर आहे छोटासा स्मॉलर ड्रम आहे त्याचा डायमीटर आपण किती घेऊया, d2 घेऊया, बरोबर आहे. हा d झाला, हा d1 झाला, हा d2 झाला. तर त्याचा व्हेलॉसिटी रेशो काय होतो बघा, व्हेलॉसिटी रेशो जो येणार आहे तो काय येणार आहे बघा, चेक करा. व्हेलॉसिटी रेशो जो येतो तो येतोय velocity ratio जो आहे तो काय येणार आहे बघा, 2d upon d1 minus d2, where capital D is a diameter of effort wheel, d1 is a diameter of bigger pulley, d2 is a diameter of smaller pulley. Differential wheel and axle. प्रॉब्लेम बघा डिफरन्शियल व्हील अँड ॲक्सलचा. याच्यामध्ये त्याने काय केलंय, इन अ डिफरन्शियल ॲक्सल अँड व्हील डायमीटर ऑफ ॲक्सल इज 30 सेंटीमीटर अँड ॲक्सल्स डायमीटर आर 10 mm and 20 mm respectively. Find the velocity ratio of the machine. Find the velocity ratio of the machine. त्याच्यामध्ये तिने काय दिले बघा, इथं 39, एक मिनिट बघा बाळांनो आपला प्रॉब्लेम काय आहे, in a differential axle and wheel diameter of axle is 30 centimeter and axle diameter are 10 centimeter and 20 centimeter respectively. Find the velocity ratio of the machine. फार सिंपल आहे. सगळ्यात आधी आपण मशीन कुठलं आहे ते शोधलं. कुठलं मशीन आहे, डिफरन्शियल व्हील अँड ॲक्सल आहे. डायमीटर ऑफ एफर्ट व्हील मोठा जो डायमीटर असणार आहे तो कॅपिटल डी असणार आहे, त्याच्यानंतरचा जो असणार आहे तो स्मॉल d1 असणार आहे, आणि सगळ्यात जो शेवटचा आहे तो कुठला असणार आहे, d2 असणार आहे. तो किती आहे, 10 सेंटीमीटर. व्हेलॉसिटी रेशो किती होतो, व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू 2 कॅपिटल D डिवाइडेड बाय d1 मायनस d2, 2d अपॉन d1 मायनस d2. विथ द हेल्प ऑफ दिस फॉर्म्युला आपल्याला व्हेलॉसिटी रेशो बाळगणं किती मिळणार आहे, व्हेलॉसिटी रेशो इज इक्वल टू 6. ओके, फार सोपे सोपे प्रॉब्लेम आहेत. वी नीड टू चेक द एक्झॅक्ट फॉर्म्युला, करेक्ट फॉर्म्युला फॉर दॅट पर्टिक्युलर. नाउ वर्म अँड वर्म व्हील. वर्म अँड वर्म व्हील मध्ये बघा, जसं डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतोय, हा जो आहे ह्याला वर्म असं म्हणायचं. हा जो स्क्रू दिसतोय त्याला आपण वर्म म्हणायचं, आणि वर्म इज एंगेज्ड विथ वन व्हील, वी कॉल इट एज अ वर्म व्हील. दिस इज अ वर्म अँड दिस इज अ वर्म व्हील. आता डायग्राम मध्ये ज्याप्रमाणे तुम्हाला इथे दिसतोय बघा, हा वर्म अँड वर्म व्हील हे एकमेकाला अटॅच्ड असतात, एकमेकाला कनेक्टेड असतात. ओके, वर्म व्हीलच्या इथं आपण लोड जोडतोय, लोड ड्रम जो आहे तो इथं लोड ड्रम आहे, इथं आपण लोड जोडतोय, आणि एफर्ट व्हील जे आहे ती वर्मला जोडलेली आहे. एफर्ट व्हील जे आहे ते वर्मला जोडण्यात आलेला आहे. नाउ बघा बाळांनो, वर्म अँड वर्म व्हीलचा व्हेलॉसिटी रेशो काय होतो बघा, VR of the worm and worm wheel is RT upon R. आता कॅपिटल RT upon R चा हे काय होतंय बघा, R म्हणजे काय रे, R इज अ रेडियस. ही जी रेडियस आहे, ही जी रेडियस आहे, याची जी रेडियस आहे, हा झाला कॅपिटल D, बरोबर आहे. रेडियस म्हणजे काय झालं, ह्याच्या निम्म इथपर्यंतचा जो पार्ट आहे तो झाला कॅपिटल R. कॅपिटल R म्हणजे काय, रेडियस ऑफ एफर्ट व्हील. ओके, अँड स्मॉल r हा जो आहे, तर स्मॉल r तुम्हाला दिसतोय बघा, स्मॉल r इथं आहे. हा जो लोड ड्रम आहे त्याचा रेडियस आपण घेऊया किती, स्मॉल r. आणि t म्हणजे काय रे, नंबर ऑफ टीथ, नंबर ऑफ टीथ ऑन अ वर्म व्हील, नंबर ऑफ टीथ ऑन अ वर्म व्हील. चेक इट आउट. बघा, RT upon R, capital R radius of effort wheel, T is a number of teeth on worm wheel, small r radius of load drum, small r radius of load drum. Okay, now what is the example, for a given single threaded worm and worm wheel, diameter of load drum is 20 centimeter, radius of effort wheel is 20 centimeter, number of teeth on worm wheel is 60. गिवन मध्ये काय काय दिले ते चेक करून घ्या. डायमीटर ऑफ लोड ड्रम 20 सेंटीमीटर आहे, रेडियस त्याची किती होणार आहे, 10 सेंटीमीटर, रेडियस ऑफ एफर्ट व्हील किती आहे, 20 सेंटीमीटर. त्याच्यानंतर नंबर ऑफ टीथ ऑन द वर्म व्हील आर 60. फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, VR इज इक्वल टू RT अपॉन R.
व्हॅल्यू पुट केल्यानंतर आपल्याला व्ही आर किती मिळणार आहे 120 एवढा व्ही आर मिळणार आहे. ओके, नेक्स्ट वन सिंगल परचेस स्क्रॅप. आता सिंगल परचेस स्क्रॅप मध्ये बघा दोन प्रकारचे गिअर आहेत. इथे हा एक गिअर आहे बरोबर आहे, त्याला आपण पिनियन असं म्हणूया. काय म्हणूया आपण त्याला? पिनियन आपण असं त्याला म्हणतोय. आणि दुसरा हा जो मोठा गिअर तुम्हाला दिसायला लागला हा इथून हा जो तुम्हाला गिअर दिसायला लागलेला आहे त्याला आपण स्पर असं म्हणतोय. म्हणजे मोठा जर गिअर असेल तर त्याला स्पर म्हणायचं आणि छोटा जर असेल तर त्याला काय म्हणायचं? पिनियन म्हणायचं. मग बघा पिनियन जो आहे, पिनियनला आपण काय जोडले? एक हँडल जोडले. मग एफर्ट आपण कुठं देणार? इथं एफर्ट देणार. एफर्ट जो आहे एफर्ट पी जो आहे तो विथ द हेल्प ऑफ दिस हँडल आपण देणार. मग एफर्ट पी ज्यावेळी आपण देतोय तो एफर्ट कुठे ट्रान्सफर होणार? सगळ्यात आधी वर्मला ट्रान्सफर होणार आणि विथ द हेल्प ऑफ दिस पिनियन इट इज ट्रान्सफर टू द स्पर. आता बघा या स्पर गिअरला लोड ड्रम जोडण्यात आलेला आहे. हा जो आहे तो लोड ड्रम आहे. काय आहे? लोड ड्रम इथं आहे. आता याचा फॉर्म्युला काय येतो बघा, ह्या सगळ्या कन्सेप्ट कळाला का बघा? इथे एफर्ट आपण जोडणार, पिनियन इथं आहे आणि इथं स्पर आहे. नाव सगळ्यात त्याचा फॉर्म्युला काय येतो बघा? फॉर्म्युला याचा काय येतो तर VR इज इक्वल टू T1 अपॉन T2 इंटू D अपॉन स्मॉल डी. प्रत्येकाचा आपण फॉर्म्युलाचा विचार करता. T1 म्हणजे काय रे बाळांनो? T1 इज अ नंबर ऑफ टीथ ऑन अ स्पर गिअर. हा झाला T1 तुमचा एवढा जो आहे तर T1 number of teeth on spur gear. What is the T2? T2 is a number of teeth on a pinion. Okay, and what is the capital D? Capital D is a diameter of the effort wheel. And what is it? This is a small d, diameter of load drum. T1 upon T2 into D upon small d. This is the exact formula for single purchase scrap. कळतंय का बघा? T1 हा स्पर गिअरवरचे नंबर ऑफ टीथ आहेत. T2 हे पिनियनचे नंबर ऑफ टीथ आहेत. कॅपिटल D इज अ डायमीटर ऑफ एफर्ट व्हील अँड स्मॉल d इज अ डायमीटर ऑफ लोड ड्रम. नाउ नेक्स्ट वन इज T1 upon T2 into D upon small d. Now example बघा, for a certain single purchase crab winch, number of teeth on pinion and main gear are 20 and 120 respectively. The length of effort handle is 90 cm and diameter of load drum is 30 cm. Calculate the VR. बघा लेंथ ऑफ हँडल किती आहे? 90 cm. लेंथ जर हँडलची 90 असेल तर त्याचा डायमीटर किती येणार आहे? 2 into L येणार. म्हणून D इज इक्वल टू 180 सेंटीमीटर. डायमीटर ऑफ लोड ड्रम किती येणार? 30 सेंटीमीटर. टीथ ऑन अ स्पर किती आहे? 120. ऑब्विसली स्पर वरती टीथ जास्त असणार आहेत आणि T2 जे आहेत ते 20. विथ द हेल्प ऑफ द फॉर्म्युला T1 अपॉन T2 इंटू D अपॉन D, VR इज इक्वल टू 36. ओके, नेक्स्ट डबल परचेस स्क्रॅप. आता सिंगल परचेस स्क्रॅप जे आपण बघितली त्याच्यामध्ये एकच पिनियन आणि स्परची गिअर होते. आता ह्याच्यामध्ये दोन स्पर आणि दोन पिनियन गिअर आहेत. आता याच्यामध्ये बघा स्टार्टिंगला काय होतं? स्टार्टिंगला विथ द हेल्प ऑफ दिस हँडल काय होणार आहे? तुमचा जो पिनियन आहे, हा जो पिनियन आहे इथं बघा, हे जे पिनियन्स आहेत, पिनियन हे इथं एक पिनियन आहे बरोबर आणि इथं एक पिनियन आहे. कुठं? इथं दिसतोय बघा. हे दोन जे आहेत ते पिनियन आहेत बरोबर. आणि स्पर गिअर कुठं आहेत? हे जे दोन आहेत हे दोन स्पर गिअर आहेत. ओके, मग बघा स्टार्टिंगला ज्यावेळी आपण एफर्ट देतोय पिनियन थ्रू कुठे येणार? ह्या स्पर गिअरला येणार. स्पर गिअर कनेक्टेड एका शाफ्ट वरती आहे. त्याच शाफ्ट वरती एक पिनियन आपण बसवलाय बरोबर. त्या शाफ्ट थ्रू लोड ड्रम ज्या ऍक्सेसला आहे तिथं स्पर गिअर आपला ऍक्ट होणार आहे आणि आपला इथं मुवमेंट आपल्याला इथं मिळते. मग याच्यामध्ये आपण असं केलं, T1 हे आहे, T2, T1 and T3 are the number of teeth on the pinion and T2 and T4 are the number of teeth on spur wheels. बघा काय सांगतोय? T1 and T3 हे नंबर ऑफ टीथ ऑन द पिनियन्स. त्याच्यावरती दात किती असणार आहे? त्याच्यावरचे दात्रे किती असणार आहेत? ते म्हणजे T1 and T3 पिनियनचे. आणि स्परचे T4 and T2 जर घेतलं तर आपला फॉर्म्युला काय जनरेट होतो बघा डबल परचेस स्क्रॅपचा? T1 अपॉन T2. डायरेक्टली फॉर्म्युला आपण लिहूया. डायरेक्टली फॉर्म्युला काय आहे तर
T1 upon T2 into T3 upon T4 into capital D upon small d. आता इथे जर आपण बघितलं T1 into T2 into D1 upon T2 हा जो फॉर्म्युला आहे तो सिंगल परचेस स्क्रॅपचा आहे असा आहे. त्याच्यामध्ये फक्त ऍड काय होतं बघा, त्याच्यामध्ये ऍड फक्त T3 आणि T4 हे दोघांचे ऍडिशन होते. ओके, फार सोपं. सिंगल परचेस आणि डबल परचेस स्क्रॅपचे फॉर्म्युले फार सोपे आहेत. त्याच्यानंतर सिंपल स्क्रू जॅक. सिंपल स्क्रू जॅक आपण वापरतोय कशासाठी, हेवी लोड जर लिफ्ट करायचे असतील, फॉर एक्झाम्पल आपली गाडी वगैरे पंक्चर झाली तर आपण सिंपल स्क्रू जॅक नावाचे एक इन्स्ट्रुमेंट वापरतोय. विथ द हेल्प ऑफ दॅट वी कॅन लिफ्ट द हेवी लोड्स. ओके, आता त्याच्यामध्ये बघा लक्षात घ्या, सपोज इथं आपण काय लावलंय, हँडल लावलंय, हे झाले स्क्रू, आणि स्क्रू मधलं हे जे दोन दात दिसायला लागलेले आहेत, दोन जे टीथ आहेत, त्या दोन टीथ मधलं जे डिस्टन्स आहे ते डिस्टन्स आपण काय घेतलं, टी घेतलं. डिस्टन्स मधलं दोन टीथ मधलं डिस्टन्स काय घेतलं, टी घेतलं. सॉरी, पी घेऊया, त्याला पिच असं म्हणूयात आपण, टी नाही पी असं आपण म्हणतोय त्याला. दिस इज नथिंग बट युअर पिच. व्हॉट इज द पिच? पिच इज अ डिस्टन्स बिटवीन टू टीथ, डिस्टन्स बिटवीन टू टीथ ऑफ दॅट स्क्रू. ओके, इथपर्यंत समजलं सगळं. आता बघा, L is the length of the handle. L is the length of the handle. Then what is the formula for screw jack? Formula for screw jack is 2 pi L upon P. 2 pi L upon P, where L is the length of the handle and P is the pitch of the screw. 2 pi L upon P is the formula for simple screw jack. Okay. Next machine is Weston's differential pulley block. Weston's differential pulley मध्ये काय होतं बघा बाळांनो, दोन सर्क्युलर प्लेट्स अशा आहेत. त्याच्यामध्ये बघा काय होतं, इथून ही जी साखळी आलेली आहे ती आधी बिगर पुलीला राऊंड करते असं, आणि तिथून ती परत कंटिन्युअस चेन रिपीटेडली वाउंड कुणाला होते, स्मॉलर पुलीला होते, आणि तिथून ती कुठं जाते, लोअर ब्लॉकला जाते. ओके, अशी ही चेन आहे, तुम्हाला दिसत असेल. इथून जर स्टार्ट झाली तर बघा ती आधी बिगर तुमच्या पुलीला राऊंड करणार, त्याच्यानंतर परत ती स्मॉलर पुलीला काय करते, राऊंड करते असं, आणि अशा पद्धतीने ती खाली लोअर ब्लॉकला जाते. ओके, ही एंडलेस चेन आहे. आता एंडलेस चेन मध्ये बघा, हा जर कॅपिटल डी तुमचा जो बिगर पुली आहे, बिगर पुलीला मी कॅपिटल डी जर नाव दिलं, diameter of that pulley, and small d is the diameter of smaller pulley, then what happens, what is the formula for velocity ratio of the differential the Weston's differential pulley? It becomes 2d upon d minus d. 2d, d is the diameter of upper pulley and small d is the diameter of lower pulley. 2d upon d minus d. It is the formula for Weston's differential pulley block. Okay, now next one is a geared pulley block. In a geared pulley block मध्ये काय होतं बघा, geared pulley मध्ये इथं बघा 3-4 प्रकारचे गिअर्स आहेत. हा जो आहे एफर्ट व्हील आहे. ओके, एफर्ट व्हील च्या ऍक्सिसला आपण पिनियन व्हील एक जोडलेला आहे. विथ द हेल्प ऑफ दिस पिनियन इथं मोशन ट्रान्सफर होते. ओके, त्याला स्पर व्हील आपण असं म्हणूया. आणि हा जो आहे तो लोड ड्रम आहे. इथं आपला काय असणार आहे, लोड आपण टाकतोय. गिअर्ड पुली इथं आपला लोड आहे, म्हणजे बघा इथून ही अशी चेन आपण रिपीटेडली एफर्ट व्हीलला देत असतो. ही सेपरेट अशी चेन आहे. आणि एकदा का एफर्ट व्हील राऊंड होत असला की ड्यू टू धिस पिनियन आपण स्पर व्हील डी ला कनेक्ट करतोय, तिथून ते लोड व्हील सी ला कनेक्ट करतोय, आणि लोड आपण कमी जास्त उचलून किंवा खाली ठेवू शकतो. गिअर्ड पुली ब्लॉक. ओके, याच्यामधला फॉर्म्युला फार सिंपल आहे बघा. T3 upon T2 into T1 upon T4. What is the T3? Number of teeth on spur wheel 3. What is the T2? Number of teeth on pinion wheel 2. T1 is the number of cogs on the effort wheel. Cogs म्हणजे पण teethचा लक्षात घ्या. आणि cogs आणि teeth फक्त डिफरन्स का ठेवला त्याच्यामध्ये, तर स्पर कुठला आणि पिनियन कुठला कळावा म्हणून ते केलेलं आहे. T1 upon T4, T3 upon T2. T1 upon T4, T3 upon T2. This is the formula for your geared pulley. Okay. Now, सगळेच्या सगळे आपले 8च्या 8 मशीन झालेले आहेत. फक्त परत एकदा त्यांचा आढावा घेऊया की पहिला जर आपण बघितलं सिंपल मशीन,
सिंपल मशीनचा फॉर्म्युला काय आहे बाळांनो सांगा. सिंपल मशीनचा जो फॉर्म्युला आहे तो सिंपल मशीनचा फॉर्म्युला आहे कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. हा फॉर्म्युला झाला कॅपिटल डी अपॉन स्मॉल डी. त्याच्यानंतर डिफरन्शियल व्हीलचा फॉर्म्युला काय आहे 2d अपॉन d1 मायनस d2. डिफरन्शियल व्हील अँड ॲक्सल वर्म अँड वर्म व्हील RT अपॉन R. त्याच्यानंतर सिंगल परचेस स्क्रॅप T1 अपॉन T2 इंटू D अपॉन D. त्याच्यानंतर डबल परचेस स्क्रॅप T1 अपॉन T2 इंटू T3 अपॉन T4 इंटू D अपॉन D. सिंपल स्क्रू जॅक 2 pi L अपॉन P. वेस्टर्न्स डिफरेंशियल पुली 2D अपॉन D minus D. Geared pulley T1 upon T4 upon T3 into T2. These are some formulas. These formulas is very important from your exam point of view. कारण क्वेश्चन 4 मार्काचा दरवर्षी विचारण्यात आलेला आहे. त्यामुळे हे जे फॉर्म्युले आहेत एकदा का फॉर्म्युले तुम्हाला समजले फक्त we need to put the values from the question and we easily got the answer. सो व्हेलॉसिटी रेशो जे आहेत ते 8 मशीनचे व्यवस्थित पाठ करून ठेवा आणि त्याच्यावरती आपल्याला क्वेश्चन सॉल्व्ह करता आले पाहिजेत. क्वेश्चन सॉल्व्ह करताना सगळ्यात आधी क्वेश्चन व्यवस्थित वाचून कुठल्या मशीनचा व्हेलॉसिटी रेशो फाइंड आउट करायचा ते आधी आपल्याला ठरवायला पाहिजे. त्याच्यानंतर मग आपण तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. समजलं असेल बाळांनो सगळ्यांना. जर कुणाला याच्यात प्रॉब्लेम असेल तर तुम्ही काय करायचं डायरेक्टली रिपीटेडली फॉर्म्युले जे आहेत ते लवकर पाठ होत नाहीत रिपीटेडली ते बघणं गरजेचं आहे जेणेकरून ते तुम्हाला फॉर्म्युले तोंडपाठ होतील. ओके इथं आपण थांबतोय. थँक्यू.